सोन्या चांदीच्या दरात आज घसरण झाली असून सोन्याच्या भावात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची घसरण झाली आहे। सध्या सोन्याचे भाव 1,56,500 रुपये तर चांदीचे भाव 2,68,000 रुपयांवर पोहोचले। जागतिक गुंतवणूक, नफा वसुली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यामुळे या दरांवर परिणाम झाल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। दरात घसरण झाली असली तरी मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं ग्राहकांना खरेदी करताना अजूनही आर्थिक तडजोड मात्र करावी लागते। अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदी खरेदीला ग्राहकांची पसंती कायम असल्याचं चित्र। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सोने व चांदीच्या दरात का भाव कमी चढ उतर होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सोने तज्ञ जे आहेत अभिषेकजी बाफना ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। दादा, काय सांगणार, या ठिकाणी सोन्याच्या भावात सातत्याने चढ उतर दिसते आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे? हो, ते नक्कीच आहे, कारण की इतकी व्हॉलेटिलिटी जी आहे ते लोकांना कळत नाही आणि यावर स्टेबिलिटी पाहिजे। कोणत्याही बिझनेसला ग्रो करायला स्टेबिलिटी पाहिजे। रेट्समध्ये इतका चढ उतार होणार आहे तर लोकांना एक भय किंवा भीती वाटते आजची। आजचा सोन्याचा दर कितीने घसरला आणि चांदी कितीने घसरलेली आहे? सोन्या जवळपास 1,000 रुपये ग्रामने घसरला आहे आणि चांदी जवळपास 6,000 रुपये। याच्या मागची कारणं काय? हे कारण आता मॅक्रो झाली आहे सगळी, कारण की हे जे पण इन्स्टिट्यूशन आहे, कंट्रीज आहे, ज्यांचे जे पॉलिसीज आहे, नवीन नवीन आहे, टॅक्सेस आहे, कस्टम्स आहे, हे सगळं आलं आहे आणि मोठ्या प्रमाणाने जे आता आलं आहे की इन्व्हेस्टर सेंटिमेंट निगेटिव्ह झाला आहे। जसं पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं आहे किंवा सगळं आहे की आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडा थांबवायचा, स्टेबिलिटी यायला पाहिजे, तर त्या हिशोबाने मॅक्रो इकॉनॉमिक होलसेल लेवलमध्ये हे याचा विषय आहे मेजरली। खरं तर सोन्या चांदीच्या दरामध्ये आत्ताच्या घडीला घसरण होणं ही पर्वणीच आहे, पण त्या पलीकडे पण जर बोलायचं तर सोन्या चांदीचे भाव ऑलरेडी इतके वाढलेले आहे की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीच बसते। तर त्यातला त्यात अधिक महिना सुरू आहे। अधिक मास म्हटला म्हणजे गिफ्ट करणं आलं घरातल्या जावयांना म्हणा, भाच्या भाचींना म्हणा, तर या केसमध्ये सर्वसामान्यांसाठी सर्वायवल थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे, कारण संस्कृती एकीकडे आणि दुसरीकडे महागाई म्हणू शकतो आपण। तर आगामी काळात या सोने व चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।